रंक्या लय बोलतोय, सोड मला म्हटलं ना. कुठं गेला काय माहिती, घरी बी नव्हता, सगळीकडे शोधलं. कुठं भेटणार आहे काय माहिती. काका काय ग? काका अक्षय कुठे बरं? अक्षय होय, तिकडे जनावर चालत होता वाटतं. बरं बरं. पण काय काम होतं ग अक्षयकडे? अहो त्याच्यात एक पत्र आलं होतं पुण्यावर. बरोबर बरोबर. त्याने काय कशीच परीक्षा दिली त्याचं पत्र होय. कुठे येतो? तेव्हा हे पलीकड माळरान हा दिसतंय का, या कडेला त्यानं जनावर घेऊन होता बघाशी. आता काय माहिती आहे का नाही, तू बघू शकतेस. बरं मी बघून येते काका. बर जा. बरं झालं बाबा, ताकद ते सांगितलं. अहो आमचे भावी कलेक्टर साहेब, काय झालं? इथं काय बसलाय? सर्दी. अरे काय झालं? काही नाही झालं. सांगाल आता काय झालं? सांगितलं ना काय नाही झालं, आणि ते सारखं चिटकायचं काम करत नको. अरे काय झालं रागवायला? अहो भावी कलेक्टर साहेब आहे तुम्ही, आणि असं आमच्यावर चिडल्यावर होत आहे वय. कसलं कलेक्टर साहेब होतोय की नाही ते पण माहित नाही. चला परीक्षेची फी भरायची म्हणलं तरी आमच्याकडे पैसे नाही. 2 वर्ष झालं लाख लाख रुपये भरतोय. बापाच्या डोक्यावर कर्ज झाले, आणि आता मात्र अजून लाख रुपये भरा. त्याला पैसा भरू माणसं इकडे पर फाशे घ्यायला लागले, आणि मग त्यात पैसे भरा. अरे राजे एवढं का बरं तू टेन्शन घेतोय? होईल ना काहीतरी, कुठून तरी होईल ना मॅनेज. तू कशाला काळजी करतोयस? होईल ना सगळं ठीक. आणि असे मला माहितीये, जेव्हा तू असा टेन्शन मध्ये असतोस ना, तेव्हा मला काय करायचं हे मला चांगलंच. तो नको नाही डोकं खाऊ माझं. आयुष्यात ना डोक्यात असं किड पडलं काय झालं. चला 10वीत नंबर आला, 12वीत नंबर आला, ग्रॅज्युएशननी चांगला मार्काने पास झालो, डोक्यातला पण किडे पडलं काय झालं. तुला एक सांगू, आज मला कळलं, एखाद्याला UPSC MPSC जर व्हायचं असेल ना, तर पुस्तकाच्या पानांचे नाही, खिशातल्या नोटांची गरज असते. अरे राजे एवढं का बरं टेन्शन घेतोय तू? तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्यासाठी, आणि माझा विश्वास आहे की तू होशील कलेक्टर. तू काळजी नको करू. माझा भावी कलेक्टर झाल्याशिवाय होणार पर्यायच नाहीये, त्याला व्हावंच लागणार आहे, हो की नाही? चल इकडे माझा बापा फाशी घ्यायला लागलाय, आणि तुझं काय हुसेन कलेक्टर. आणि तुला एक सांगू का, तू असं चिटकून बसते ना म्हणून माझा अभ्यासात डोकं लागत नाही. सतत आली की मिठी मारते, काय जवळ काय घेते. साला कधी विचारलं अभ्यास झाला का नाही. साला जवळ 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 करते. तुला दुसरं काय सुचत नाही का? तुझ्यामुळे वाटोळ झालं आयुष्याचं माझ्या फार. माझ्यामुळं तुझं वाटोळ झालंय? म्हणजे तू इथं बसलाय, तुझं मूड ठीक नाहीये म्हणून मी ठीक करायला आलीये, तर तू माझ्यामुळे वाटोळ झालाय म्हणून बोलतेस? मग दुसरं काय पर्याय आहे का? सतत आली की तेच असं डोक्यात. ठीक आहे, जाते मी. जेव्हा आपला माणूस आपल्यापासून जेव्हा लांब जातं ना, तेव्हा त्याची किंमत कळते. त्यावेळेस तुला कळेल माझी खरी गरज कोणाची होती आणि कोणाला नाही. जा. तर माझं मला टेन्शन. साला पुस्तकाच्या पानांची नाही, खिशातल्या नोटाची गरज आज कळलं. त्याला प्रेम करायचं का, पैसा कमवायचा का, अभ्यास करायचा, काय करू काय? मी सगळ्याला समजून घ्यायचं, आणि मला समजून घ्यायचं मात्र कोणीच नाही. हे मी काय आलंय अगं मंजुळे. ए रांक्या, हात सोड माझा, कळलं ना? आधी डोकं लय गरम झालंय, अजून गरम करू नको, कळलं ना? रस्ता सोड माझा. घाबरलो. हा, मी तो डोकं गरम करीतच नाही, मी डायरेक्ट माणसं गरम करीतो, माणसं. अरे मुर्द्या, लाज वाटते का तुला? मला हो तुला. मला लाज वाटायला तो त्या अक्षाकडे जाती. माझा कलेक्टर म्हणे ती. त्याचं नाव घ्यायचं नाही, कळलं ना? त्याचं नाव घ्यायचं नाही, आणि सोड मला. लगीन झालंय, त्याचं लगीन झालंय, तू ये तरी पण त्या अक्षापाशी जाती, आणि आमच्यापाशी काय वांक्या, त्याचं नाव घेऊ नको, कळलं ना? सोड मला. तुझं सोडलेलं ना, माझ्यासारखं वाईट कोण नाही, समजलं? नवऱ्याला सांगू का मुर्द्या? अक्षाचं तू ये. टांक्या, हात सोड. त्या नवऱ्याला सांगू का? हे बघ, माझ्या नवऱ्याला काही सांगितलं ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही, समजलं ना? हात सोड माझा. सोडतो मी, पण ते म्हणतोय
ना तुझ्या नवऱ्याला सांगणार मी, हा ना तुझ्या घरच्यांना सांगणार. पण त्याच्यासोबत जे वागती, पण आमच्याबद्दल पण रांक्या. प्रेम दाखव ना जरा. लाज जरा स्वतःला, कळलं ना? मंजुळे, उग माझ्या डोक्यात जाऊ नका, हा नाहीतर माझा इंगा दाखवायला मग येळ लागायचा नाही. ए मुर्द्या, तुझं ऐकायला मी काय तुझी बायको नाही, कळलं ना? निकीकडनं डोकं गरम करू नको. माझ्या वाटेत जर परत आलास ना तर बघ मग. अच्छा, घाबरलो. जा 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 मंजुळेच, तुला मी सुट्टी देईन का? हा तुला मी सुट्टी देईन होय ग? रांक्या, अगं जास्त होते. गुलाबजाम आला ना हातामध्ये, तो माणूस खाल्ल्या बिगर टाकून देईन होय. रांक्या, सोड मला. मला सोडा, तुझं लय जास्त होते. मंजुळे, तुला माहितीये का ग, एक नंबर तुझी कंबर गाया या या या. रांक्या, सोड मला. सोड्या सोड बोला ना. का सोड्यासाठी धरली रांक्या, सोड मला. नार, पण माझ्या तोंडाची लाळ पडणार. रांक्या, लय बोलतोय, सोड मला म्हंटल ना. रांक्या, बघून घेईन तुला मंजुळे एक दिवस. लय माझ लगत करू नको. याच्यामुळे तुला सांगत असतो, स्वतः केलं सिद्धा, स्वतः केलं सिद्धा. आपल्याला माजलंय ना. आता कशाला आलास? मी नुकसान केलं ना तुझं. मला नाही चिटकायची सवय ना. लक्षात ठेव अक्षा, मला जेव्हा सोडशील ना तर असे 100 डोमकावे ना माझ्या मागं पुढं करून मला छेडायला बसलेलेच आहेत. नंतर तू ठरव तुला काय करायचं. थांब अक्षय, खूप झालं आता. प्रत्येक वेळेस तुझा प्रॉब्लेम, तुझ्या एक्झाम, तुझा पैसा, तुझे घरचे, तुला वेळ नाहीये, तुला वेळ लागणार आहे म्हणून तू मला माझ्या घरच्यांच्या मर्जीने लग्न करायला सांगितलंस. पण माझं प्रेम तुझ्यावर होतं म्हणून मी लग्नानंतर नाही तुझ्यासोबत प्रेम केलं. चोरून लपू तुला भेटायला येते आणि तू माझी लायकी गाडलीस. माझ्यामुळे तुझे हे हालत म्हणालास. वा रे वा, म्हणजे तुझ्या प्रॉब्लेममुळे मी धाव्यात झुरायचं आणि त्या रांक्यासारखी माणसं त्या गोष्टीचा फायदा घेऊन पप्पी तू मला माफ कर. अगं रागाच्या भरात तुझ्या संग बोलून गेलो मी, पण माझे प्रॉब्लेम मला होते. कोणाला राग काढू मी? तू मला नाही समजून घेणार तर मग मला कोण समजून घेणार आहे? मला माफ कर प्लीज, मला माफ कर. ते परत नाही बोलणार तुला.